सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे, जी की वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्या वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसते बघा, सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026 आणि 27 या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हे जे दिसतं आहे तर याच्यामध्ये बघा काय आहे, जो विद्यार्थी यावर्षी 12वीला आहे तर त्याच विद्यार्थ्यांनी तर न्यू युजर रजिस्टर करायचं आहे तुमचं स्वतःचं. परंतु जे विद्यार्थी प्रिव्हियस इयरचे आहेत, मागच्या वर्षीचे, तर तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकून पासवर्ड टाकून डायरेक्ट तुम्ही साइन इन सुद्धा करू शकता. परंतु जे विद्यार्थी यावर्षी 12वीचे पेपर देत आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्वांना तुमचा नवीन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी न्यू युजर या ठिकाणी क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पोर्टल ओपन होणार आहे. यामध्ये तर यामध्ये काय करायचं, तुमचा ईमेल आयडी टाकायचा. काळजीपूर्वक तुमचा ईमेल आयडी योग्य तोच टाकावा, कारण की ईमेल व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक व्हेरीफायचा मेसेज येत असतो ईमेल वरती. त्यानंतर तुम्ही पासवर्ड टाका. आता पासवर्ड मध्ये असा पासवर्ड टाका की जो तुमच्या लक्षात राहणार आहे. त्यामध्ये कॅपिटल लेटर असलं पाहिजे आणि अंक असला पाहिजे त्यामध्ये, आणि एखादा चिन्ह पण असलं पाहिजे. असा एखादा पासवर्ड तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता. त्यानंतर जो पासवर्ड टाकला आहे तो या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म करायचा आहे तो पासवर्ड. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. ते पण कसं, नेम शुड बी ॲज पर आधार, म्हणजे तुमच्या आधारवरती जे योग्य नाव आहे ते या ठिकाणी नमूद करायचं. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, आणि त्यानंतर इथं रजिस्टर पर्यायावरती क्लिक करायचा. रजिस्टर पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो मेल टाकलाय तुम्ही या ठिकाणी ईमेल आयडी, तर त्या मेलवरती तुम्हाला एक सीईटी सेलकडून एक मेल पाठवण्यात येईल. त्यानंतर त्या मेलला क्लिक करून तुम्ही तुमचा ईमेल आयडी व्हेरीफाय करायचा आहे. तुम्ही टाकलेल्या मेलमध्ये तुम्हाला एक ईमेल येईल. त्या ठिकाणी व्हेरीफाय ईमेल या पर्यायावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा मेल व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही ईमेल आयडी पासवर्ड टाकून परत लॉग इन करायचे आहे. मोबाईल मधून ईमेल व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक हेअर असं जे दिसतंय ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही लॉग इन पर्यायावरती जासाल. त्यानंतर या ठिकाणी ईमेल आयडी पासवर्ड टाकून साइन इन करा. यानंतर तुमच्या पुढे असा पर्याय दिसणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की तुम्हाला जर सीईटीचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला सीईटीने अपर आयडी काढणं हे बंधनकारक केलेलं आहे. बघा त्यामध्ये काय दिले, टू कंटिन्यू विथ द सीईटी ऍप्लिकेशन आधार अँड अपर आयडी ऑथेंटिकेशन इज मॅन्डेटरी, म्हणजे तुम्हाला हे कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी तुमचा अपर आयडी लवकरात लवकर जनरेट करून घ्या. जर तुम्हाला अपर आयडी कसा काढावा हे जर समजत नसेल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करा किंवा सह्याद्री नेट कॅफेच्या युट्यूब चॅनलवरती जा. मी तिथे पूर्ण प्रोसेस टाकलेली आहे. त्यानंतर प्लीज एन्श्योर दॅट बोथ युअर आधार अँड अपर आयडी आर अवेलेबल इन डिजी लॉकर, म्हणजे तुम्ही तुमच्या फोनमध्ये काय करा, डिजी लॉकर इन्स्टॉल करा. त्यामध्ये अपर आयडी आणि आधार कार्ड दोन्ही असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ऍक्सेस पण द्यायचा आहे की अपर आयडीचा आणि आधार कार्डचा दोन्हीचा ऍक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर प्रोसीड टू डिजी लॉकर या पर्यायावरती क्लिक करा. या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा पर्याय ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला आता तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकून नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डिजी लॉकरचा सेट केलेला पिन या ठिकाणी टाकायचा आहे. जर तुम्हाला डिजी लॉकरचा पिन हा तुमच्या लक्षात नसेल तर या ठिकाणी तुम्ही रिसेट सुद्धा करू शकता. रिसेट कसा करावा याचा पूर्ण व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. डिजी लॉकरचा पिन टाकून डन या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर असा पर्याय ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला अपर आयडी आणि आधार कार्ड या दोन्हींच्या समोर जे बॉक्स दिसतो त्यावरती टिक करा आणि अलो यावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अपर आयडी आणि आधार कार्डचा या ठिकाणी ऍक्सेस द्यायचा आहे. त्यानंतर थोडा वेळ घेईल ते आणि तुमचा जो डाटा आहे तो फेच होईल आणि त्यानंतर तुम्ही नेक्स्ट पर्यायावरती जासाल. त्यानंतर या ठिकाणी दिलेली पूर्ण माहिती भरायची आहे, ज्यामध्ये तुमचा अपर आयडी, मोबाईल नंबर, 10वीच्या मार्कशीटचं जे नाव आहे त्या हिशोबाने भरून सेव्ह चेंजेस या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर वरती दिलेल्या कुठल्याही पर्यायाला क्लिक न करता फक्त सीईटी रजिस्ट्रेशन या पर्यायावरतीच क्लिक करा. बाकीचे जे पर्याय आहे त्याची पूर्ण माहिती मी आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे, तिथं तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुमच्या समोर असे पोर्टल ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात आधी पर्सनल डिटेल्स टाकायचे आहे. पर्सनल इन्फॉर्मेशनच्या नंतर ऍड्रेसच्या नंतर डोमेसाईल आणि कॅटेगरी डिटेल्स या तुम्हाला एकदम व्यवस्थित टाकायचे आहे. जर तुम्ही कास्टमध्ये वगैरे असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची कास्ट निवडायची आहे. कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेटचा नंबर वगैरे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एसएससी म्हणजे तुमची 10वीची पूर्ण माहिती टाकायची आहे. तुम्ही कोणत्या वर्षी 10वीला होता, पासआउट झाले, तुमचे पर्सेंटेज, आणि त्यानंतर तुम्हाला तिथं चेक बॉक्सला टिक करून पुढे सेव्ह अँड प्रोसीड या ठिकाणी क्लिक करायचे आहे. या ठिकाणी आता आपण आहे ना 12वीला तुम्ही कोणत्या स्ट्रीमला आहे ते टाकलेलं नाहीये, त्याच्यामुळे तिथं रेड मार्क येतोय बघा. तर आपण त्या ठिकाणी सायन्स क्लिक करायचं.
क्लिक केल्याच्या नंतर चेकबॉक्स टिक करून सेव्ह अँड प्रोसीड या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वात जो महत्वाचा पार्ट आहे तो ओपन झालेला आहे की तुम्हाला सीईटी ही कशाची द्यायची आहे, पीसीएम, पीसीबी किंवा पीसीएमबी पूर्ण ग्रुपची द्यायची आहे. तर त्या ठिकाणी ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. या ठिकाणी या विद्यार्थ्याला आता पीसीएम ची सीईटी द्यायची म्हणून आपण या ठिकाणी पीसीएम सिलेक्ट करणार आहोत. आपण या ठिकाणी पीसीएम ला क्लिक केलं. त्यानंतर जे महत्वाचं आहे म्हणजे खाली दिले बघा, सिलेक्ट द एक्झामिनेशन अटेम्प्ट, म्हणजे तुम्हाला यावेळेस सीईटीची ती 2 वेळेस होणार आहे. मग तुम्हाला दोन्ही वेळेस द्यायची आहे की फक्त एकदाच द्यायची आहे. जर एकदाच द्यायची असेल तर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट वर क्लिक करायचं आहे. जर 2 वेळेस द्यायची आहे तर तुम्हाला बोथ अटेम्प्ट्स वरती क्लिक करायचे आहे. बोथ अटेम्प्ट्सला क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे चलन आहे, तुम्हाला जी फी भरायची आहे तर ती तुमची दुप्पट होणार आहे, कारण की तुम्ही दोनदा सीईटी देणार आहात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला 2 पेमेंट एकाच वेळेला करावे लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन पेपर तुम्हाला कोणत्या भाषेतून पाहिजे आहे तर ती भाषा या ठिकाणी निवडायची. तुम्ही जास्त करून विद्यार्थी इंग्लिश भाषेत पेपर घेतात, त्यामुळे इंग्लिशमध्ये निवडलंय. त्यानंतर खाली जे दिलेले तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचं जे सेंटर आहे ते प्रेफरन्स द्यायचे आहे तुम्हाला. म्हणजे सर्वात आधी तुम्हाला कुठे सेंटर लागायला हवं तर सर्वांनी आधी आपला जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या आसपास असणारा जो जिल्हा आहे जवळचा तर तो सेकंड नंबरला चूज करा आणि थर्ड नंबरला तो जिल्हा चूज करा की जर तुमच्या दोन्ही ठिकाणी नाही लागले तर तिसऱ्या ठिकाणी तुम्हाला जायला सोपं पडलं पाहिजे. आणि 4 नंबरला सुद्धा तेच प्रेफरन्स नुसार चौथा नंबरचा एखादा जिल्हा निवडा की ज्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी नाही नंबर लागले तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर सर्वात शेवटी चेकबॉक्सला क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्व माहिती एकदा चेक करून घ्या. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्याच्या नंतर आता आपण नेक्स्ट पेजवरती जाणार आहोत. नंतर पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो आणि सिग्नेचर या 2 गोष्टी अपलोड करायच्या आहे. दिलेल्या बॉक्सवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर फोटो जो आहे तो तुमच्या गॅलरीमधून सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचा आहे. आणि सिग्नेचर एका व्हाईट पेपरवरती कोऱ्या कागदावरती सिग्नेचर घ्या आणि ती स्कॅन करून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. यानंतर तुमचा फोटो सिलेक्ट करा, सेव्ह करा. सेव्ह केल्याच्या नंतर फोटो तुमच्या समोर ओपन होईल. जर फोटो पूर्णपणे बसत नसेल किंवा क्रॉप होत असेल तर क्रॉप या चिन्हावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा फोटो थोडासा ऍडजस्ट करून त्यामध्ये फिट बसवायचा आहे. फोटो कटू द्यायचा नाहीये तुम्हाला. त्यानंतर क्रॉप अँड अप्लाय यावरती क्लिक करा, तो फोटो सेव्ह होऊन जाईल. यानंतर खाली ऍड सिग्नेचरला क्लिक करा. ब्राउज फाईलला क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी सिग्नेचर आहे व्हाईट पेपरवरती घेतलेली ती सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. सिग्नेचर जर पूर्णपणे बसत नसेल तर क्रॉप अँड अप्लाय यावरती क्लिक करा आणि तुमची जी सिग्नेचर आहे ती त्या रोने ऍडजस्ट करून फिट बसवायची आहे, त्यामध्ये पूर्ण बसवायची आहे. त्यानंतर ऍडजस्ट झाल्याच्या नंतर आपल्याला आता क्रॉप अँड अप्लाय यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खाली सिलेक्ट डॉक्युमेंट टाईप यावरती क्लिक करायचे आहे. तुमच्याकडे यापैकी जो पण डॉक्युमेंट असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. शक्यतो आपण सर्वजण आधार कार्ड टाकतो, त्यामुळे आधार कार्डची कॉपी या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. पीडीएफ असेल तर पीडीएफही चालेल किंवा तुम्ही जेपीजी सुद्धा करू शकतात, बॅक अँड फ्रंट दोन्ही बाजूने. त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म तुमच्या समोर असा ओपन होईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म इथपर्यंत आला म्हणजे पूर्ण फॉर्म भरून झालेला आहे, परंतु पेमेंट बाकी आहे. त्यामुळे आपल्याला आता पेमेंट करायची आहे. मग इथं सेव्ह अँड ड्राफ्ट किंवा मग खाली सर्वात खाली तुम्हाला कंटिन्यू यावरती क्लिक करायचे आहे. कंटिन्यू क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन या ठिकाणी ओपन होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यस या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पेमेंटचा ऑप्शन तुमच्या समोर ओपन होणार आहे. खाली जो चेक बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. इथे 2,000 रुपये दिसत आहे, कारण की त्यांनी बोथ ऑप्शनला क्लिक केलेले आहे, म्हणजे 2 सीईटी देणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जे पेमेंट आहे तर ते 2,000 रुपये दिसत आहे. त्यानंतर आपल्याला चेक बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. चेक बॉक्सला क्लिक केल्याच्या नंतर प्रोसीड टू पेमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करा. पेमेंटचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी ओपन होणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पे UPI त्यावरती क्लिक करा आणि जे 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला पे विथ QR कोड, तर QR कोडला क्लिक करा म्हणजे डायरेक्ट QR कोड तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर तुम्ही फोन पे किंवा गुगल पेने त्यावरती पेमेंट करू शकता. पेमेंट केल्याच्या नंतर सक्सेसचा मेसेज येईपर्यंत वाट बघायची आहे. पोर्टल डायरेक्ट कट करू नका.
त्यानंतर पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस सक्सेस असा मेसेज दिसेल स्क्रीनवरती. त्यानंतर डन या पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचे आहे. डायरेक्ट पोर्टल शक्यतो कट करू नका. डन झाल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमचा फॉर्म ओपन होईल. आता तुमचा फॉर्म पूर्णपणे भरून झालेला आहे. त्यानंतर प्रिंट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर याची एक पीडीएफ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि दुसरी एक पीडीएफ तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे तुम्हाला. म्हणजे कदाचित जर प्रिंट केलेली हरवली तरी तुमच्याकडे एक पीडीएफ असेल किंवा पीडीएफ जर गहाळ झाली तर तुमच्याकडे हार्ड कॉपी राहील. त्यामुळे या दोन्ही पर्याय करून ठेवा. अशा पद्धतीने पूर्णपणे आपला सीईटीचा फॉर्म भरून झालेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. सह्याद्री नेट कॅफेला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही तुम्हाला लवकरच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू आणि त्याचे सोल्युशन सुद्धा सांगू. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसोबत शेअर करून सह्याद्रीला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की नवीन नवीन एज्युकेशनलचे सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला सह्याद्री नेट कॅफे या युट्यूब चॅनेलवरती देत राहणार आहोत. धन्यवाद.